शेतकऱ्यांना असा गोंधळ पडलेला आहे की नेमकं आपण कर्जमाफीमध्ये बसतोय की नाही बसत आहे. कारण ज्या काही लिस्ट आलेल्या आहेत त्या लिस्टमध्ये फक्त 21 लोकांची नावं आहेत. आम्ही 10 वर्ष नवं करीत राहिलो, याच भरीत राहिलो. 1 लाख रुपये दर वर्षाला 1 लाख रुपये याच भरीत राहिलो. 10 लाख रुपये गेले आमचे. आम्ही पाहुण्या रावळ्याकडून पैसे आणून ते भरून दिले. ते व्याज दर वर्षाला लाख रुपये व्याज भरावं लागत होतं. त्याच्या असे आम्ही 10 लाख रुपये भरले 10 वर्षात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये जर बघितलं तर अनेक शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी नावं आलेले आहेत. राष्ट्रीयकृत बँका असेल किंवा जिल्हा बँकांच्या ज्या कर्जदार शेतकरी आहेत, जे पात्र शेतकरी आहेत, त्यांच्या याद्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जिल्हा बँका असेल, त्यांच्या संस्था असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय असेल, तलाठी कार्यालय असेल, अशा ठिकठिकाणी गावांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र माझ्यासोबत नाशिकमधल्या सय्यद पिंपरी येथील काही शेतकरी आहेत. त्यांचे वेगवेगळे कारण आहेत, तांत्रिक अडचणी आहेत. खरं तर काही शेतकरी पात्र आहेत, मात्र त्यांना त्या ठिकाणी या सगळ्या योजनेचा लाभ मिळत नाही. तर काही शेतकऱ्यांना लाभ घेण्यापासून काही वेगवेगळ्या अडचणींना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागते. काही शेतकरी माझ्यासोबत आहेत. काय अडचण आहे, किती तुमची एकूण कर्जाची रक्कम आहे, तुम्ही या सगळ्या कर्जमुक्तीमध्ये बसताय? माझ्या वडिलांच्या नावे बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजे आमच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पीक कर्ज आहे. तर माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना असा गोंधळ पडलेला आहे की नेमकं आपण कर्जमाफीमध्ये बसतोय की नाही बसत आहे. कारण ज्या काही लिस्ट आलेल्या आहेत त्या लिस्टमध्ये फक्त 21 लोकांची नावं आहेत. तर आपण नेमकं रेग्युलरच्या लिस्टमध्ये पण आपलं नाव दिसत नाहीये, थकीत कर्जाच्या लिस्टमध्ये पण आपलं नाव दिसत नाही. असे अनेक सारे शेतकरी यामध्ये गोंधळून गेलेले आहे. तर सरकारने यावर क्लिअर एक काहीतरी समिती वगैरे नेमून किंवा बँकांना किंवा ग्रामपंचायत असेल, तलाठी असेल, यांना सूचना देऊन नेमके किती शेतकरी यामध्ये बसताय याचा सगळा खुलासा करावा. म्हणजे शेतकऱ्यांना याच्यामध्ये जरा हे मिळेल. तुमची नेमकी कर्ज तुम्ही कधी घेतलेलं होतं? कारण 1 एप्रिल 2019 तर 2025 31 मार्च पर्यंत या मुदतीमध्ये तुम्ही आहात का? हो, या मुदतीमध्ये आम्ही आहे. आम्ही रेग्युलर कर्ज भरत गेलेलो आहे, परत उचलत गेलेलो आहे. एक वर्ष कर्ज थकलेलं पण होतं, ते पण आम्ही 2 वर्षानंतर जे काही बँकेची टक्केवारी असेल त्या जास्त वाढीव टक्केवारीने ते पुन्हा भरलं, पुन्हा ते नवं जुनं केलेलं आहे. आता नेमकं या लिस्टमध्ये नाव येतंय की नाही असा आमचा संभ्रम झालेला आहे. तुमचं कर्जाची रक्कम किती आहे नेमकी आणि सध्या तुम्ही किती व्याज भरलं? कर्जाची रक्कम आपली 9 लाख रुपये आहे आणि आतापर्यंत मागच्या 5-6 वर्षामध्ये आम्ही लमसम 6 ते 7 लाख रुपये यावर व्याज आमचं गेलेलं आहे. आणि अजून 9 लाख कर्ज तसं दिसते. म्हणजे ते रेग्युलरमध्ये आहे. आता ते 50,000 रुपये रेग्युलरचे येता की 2 लाख रुपये थकीत कर्जाचे येतात ते अजून आम्हाला काही कळलेलं नाही. आणखी काही शेतकरी आमच्या गावामध्ये अजून असे बरेचसे लोक आहे का ज्यांचे 2019 पासून आधीचे पण कर्ज आहे. काहींचे 2012चे असतील, काहींचे 2016चे असतील, काहींना 2017चे असतील. इथून मागे उद्धव साहेबांच्या काळामध्ये पण कर्जमाफी झाली, त्याच्या आधी एकदा फडणवीस साहेबांच्या पण कर्जमाफी झाली. त्या लिस्टमध्ये पण या लोकांचे नावं बसलेले नव्हते, त्या लिस्टमध्ये पण या लोकांना फायदा झाला नाही. आणि आता परत ही 2026ची पण कर्जमाफी आली आहे, या लिस्टमध्ये पण त्या लोकांचे नावं दिसत नाही. तर ते लोक एकदम गोंधळून गेले आहे की आमच्या मागील कर्जाचं काय. आणि त्यांच्या जमिनींवर आज जिल्हाकृत बँका असतील किंवा नॅशनलाइज बँका असतील, या बँकांचे बोजे लागलेले आहेत. तर म्हणजे जर हे कर्ज माफ झालं नाही तर या लोकांच्या जमिनीचे बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका निलाव करून टाकतील आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान आहे. तुमची नेमकी काय परिस्थिती आहे? कुठून कर्ज घेतलं होतं? बँकेचं काय होते, एनडीसी बँकेचं कर्ज घेतलं होतं. आम्ही 10 वर्ष नवं करीत राहिलो, याच भरीत राहिलो. 1 लाख रुपये दर वर्षाला 1 लाख रुपये याच भरीत राहिलो. 10 लाख रुपये गेले आमचे त्याच्यात. मग आम्ही मागच्या वर्षी भरून देऊन टाकला अख्खं बा. दरवर्षी जर भरायचंच याजच भरायचं लाख रुपये मग का नेमकं हे सगळं कर्ज भरताना कुठून मग सगळ्या पैसे? काही सोनं गहाण ठेवलं बँकेत, काही पाहुण्या रावळ्याकडून पैसे आणले आणि ते भरून दिलं. म्हणजे कर्जातून अजून मुक्त झालेच नाही? मुक्त झालोच नाही अजून तसं. बाकीचं कर्ज आहेच बा तसं. आता हे बँके सोन्याचं याचं आहेच समजायचं ते कर्ज. हे का बरं कर्ज भरलं तुम्ही? काय नेमकं बँकेकडनं काही त्रास दिला जातो? तरच नव्हता दिला, पण मग ते दरवर्षी एवढे पैसे आमचे भरायलाच लागायचे ना. थकीत जर राहिलो बोजा परत वाढतच चालला होता ना, मग त्याच्यापेक्षा मग भरून दिलं.
असं केलं आम्ही. आणखी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलू. तुमचं आता या कर्जमुक्तीमध्ये नाव आलंय का? हो नाव आलंय. हो किती कर्ज घेतलं होतं? आताची सध्याची कर्जाची रक्कम किती आहे? अडचण नेमकी काय आहे? मी 2021 साली 1,47,000 कर्ज घेतलं. आता किती रक्कम? आता तेवढीच माफ झाली. 2,10,000 आहे टोटल किती आहे? टोटल 2,10,000. तुम्ही 2 लाख कर्ज माफ होईल असं सरकारने सांगितलंय, पण आता मग बँक तुम्हाला काय सांगताय? आता बँक म्हणते एवढं 1,47,000 घ्या भरून, बाकीचे नंतर भरा म्हणून. पण आता ते भरायला माझ्याकडे वरचे पैसे नाही ना. किती पैसे? वरचे 60,000 रुपये 60,000 नाही. 60,000 रुपये 2 लाख रुपये जर तुमची कर्ज माफ होणार आहे, तर मग हे वरचे पैसे बँक का बरं मागून? ते मागू राहिले. मग आता माझ्याकडे नाही भरायला. आता 2 लाख तर माफ व्हायला पाहिजे. तुमची आता मागणी नेमकी काय? मग 2 लाखापर्यंत माफ व्हायला पाहिजे. असं वरचे 10 भरीन मी इकडून तिकडून आणि तयार आहे असं. आणखी काही शेतकरी आहेत. काय तुमची परिस्थिती होती? किती लोन होतं? किती भरलं? आमचं 7 लाख रुपये लोन होतं. आम्ही पण पूर्ण भरून दिलेलं आहे. काय का बरं भरलं? भीतीच ते व्याज वाढतच होतं त्याच्यामुळं आम्ही भरून दिलं. आम्ही पाहुण्या रावळ्याकडून पैसे आणून ते भरून दिले. ते व्याज दर वर्षाला लाख रुपये व्याज भरावं लागत होतं. त्याच्या असे आम्ही 10 लाख रुपये भरले 10 वर्षात. हो. त्यामुळं रेग्युलर वालेला पण त्यांनी 2 लाख रुपयेपर्यंत भरपाई द्यायला पाहिजे होती कर्ज. नाही, समाधानी नाही. नक्कीच आपण जर बघितलं तर हे शेतकरी माझ्यासोबत आहे नाशिकमधले. वेगवेगळे खरं तर यांची कारणं समोर येत आहे. काही जे शेतकरी आहेत त्यांनी या सगळ्या बँकांच्या तगाद्यामुळे कर्ज भरून त्या ठिकाणी मागच्याच वर्षी हे सगळं कर्ज भरून टाकलेलं आहेत. इकडून तिकडून नातेवाईकांकडनं किंवा घरातले जे दागिने आहेत ते त्या ठिकाणी बँकांमध्ये ठेवून हे कर्ज भरले. तर दुसरे काही शेतकरी माझ्यासोबत आहेत. त्यांची रक्कम जी आहे ती मोठी आहे, 2 लाखापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचं नेमकं कर्ज माफी किंवा कर्जमुक्तीमध्ये नाव आहे की नाही, रेग्युलरमध्ये आहे, थकीतमध्ये आहे, हा सगळा संभ्रम किंवा गोंधळीची अवस्था या शेतकऱ्याची झाली. तर या दुसऱ्या शेतकऱ्यांचं आपण जर उदाहरण बघितलं तर यांनी 1,47,000 इतकं कर्ज खरं तर घेतलेलं होतं आणि आता रक्कम जी आहे ती 2,10,000 इतकी झाली आहे. मात्र सरकारकडनं जर 2 लाखाची कर्जमुक्ती जर मिळणार असेल तर 1,47,000 इतकंच या सगळ्या शेतकऱ्यांचं माफ झालेलं आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम ही बँकांकडनं या शेतकऱ्यांकडनं वसूल केली जाते. 2 लाखाची जी अट आहे ती त्या ठिकाणी असताना देखील कुठेतरी वाढीव जे व्याजाची रक्कम आहे ती शेतकऱ्यांकडनं घेतली जाते. त्यामुळे या सगळ्या संभ्रम अवस्थेमध्ये शेतकरी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळावी किंवा सरसकट जी काही मुद्दल असेल त्यामधली 2 लाखाची कर्जाची माफी मिळावी आणि उर्वरित कर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी हे सगळे शेतकरी कुठूनही भरतील किंवा त्याची व्याजाची रक्कम भरतील अशी जी मनस्थिती आहे या शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे या सगळ्या कर्जमुक्तीचा जो फायदा आहे तो या शेतकऱ्यांपर्यंत फारसा पोहोचत नाही असं एकूणच आपल्याला या सगळ्या शेतकऱ्यांसोबत बोलल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या व्यथा या पाहायला मिळाल्या. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, निफाड, नाशिक.